जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचं आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 37वा दिवस 6 फेब्रुवारी 2026। चला तर मग आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमास सुरुवात करूया। प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। ग्रंथ वाचन सुरू करण्यापूर्वी आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलोत्पत्ती पाहू। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये येथे समर्थांना म्हणायचं आहे की जी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने श्रवण करीत त्या व्यक्तीच्या आचारामध्ये म्हणजेच त्याच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके संशयाचे अनेक धागे दोरे संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करूया। सध्या आपण दशक दुसरा समास 7वा सत्व गुणलक्षण या समासाचे वाचन करीत आहोत। आतापर्यंत आपण या समासातील 50 ओळीपर्यंत त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केलेले आहे। आज आपण ओवी क्रमांक 51 ते ओवी क्रमांक 60
यांचे त्याच्यातील मराठी भाषांतरासहित वाचन करणार आहोत. चला तर मग आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. आपल्यासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरील दुसऱ्या ओळीपासून 51वा श्लोक सुरू होत आहे. 51वी ओळी सुरू होत आहे. त्या ओळीचे आपण वाचन करीत आहोत. शरीर लावावे कारणी साक्षेप उठे अंतःकरणी सत्वगुणाची करणी ऐसी असे. शांती क्षमा आणि दया निश्चय उपजे जया सत्वगुण जाणावा तया अंतरी आला. आले अतीत अभ्यागत जाऊ नेदी भूकिस्त यथानशक्त्या दान देत तो सत्वगुण. तडी तापडी दैन्यवाने आले आश्रमाचे निगुणे तया लागी स्थळ देणे तो सत्वगुण. आश्रमी अन्नाची आपदा परी विमुख नवे कदा शक्तीनुसार दे सर्वदा तो सत्वगुण. जेने जिंकिली रसना तृप्त जयाची वासना जयास नाही कामना तो सत्वगुण. होणार तैसे होत जात प्रपंची झाला आघात डळमळीना ज्यांचे चित्त तो सत्वगुण. ऐका भगवंता कारणे सर्व सुख सोडिले जेने केले देहाचे सांडणे तो सत्वगुण. विषयी धावे वासना परी तो कदा डळमळीना ज्याचे दारिष्ट चळेना तो सत्वगुण. देह आपदेने पिडला क्षुधे तृषेने ओसावला तरी निश्चयो राहिला तो सत्वगुण. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण पुढे ओळी क्रमांक 51 ते ओळी क्रमांक 60 यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपल्यासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठावरील 51व्या अंकापासून 51व्या ओळी सुरुवात होत आहे सत्वगुणाचा उदय या शब्दांनी. तेव्हा आपण पुढील वाचनास सुरुवात करूया. ही ओळ साधारणतः वरून 7वी ओळ आहे. जिथे 51वा नंबर आहे तिथून आपण सुरुवात करत आहोत वाचन करायला. सत्वगुणाचा उदय झाल्यामुळे हा हरिमय झाला. आता संसारात स्वतःशी कुटुंबियांशी व इतरांशी वागणे कसे होते हे पहा. देवाच्या सेवेत किंवा परोपकारामध्ये शरीर झिजवावे अशा प्रकारे प्रयत्न साक्षेप उद्योग करावासा मनात वाटणे तो सत्वगुण. शांती क्षमा दया व सर्वत्र परमात्म भावाचा निश्चय उत्पन्न होतो. त्याच्या अंतःकरणात सत्वगुण आला असे समजावे. अतीत अभ्यागत पाहुणे कोणी आले तर त्यांना भुकेलेले न जाऊ देता यथाशक्ती काहीतरी दान देतो तो सत्वगुण. कोणी गरीब भिक्षा मागून निर्वाह करणारे तपस्वी वैरागी तडी तापडी यात्रेकरू भिक्षा मागून फिरणारे भिकारी आपल्या आश्रमात आले तर त्यास उतरण्यास जागा देतो तो सत्वगुण. स्वतःचे खाण्यापिण्याचे हाल असले तरी पण कोणासही आपल्या आश्रमातून विमुख जाऊ देत नाही. त्यास खाण्यापिण्यास यथाशक्ती देत असतो. शक्यनुसार परमार्श घेतो. विमुख जाऊ देत नाही तो सत्वगुण. ज्याने आपली जिव्हा स्वाद रुची जिंकली वासना ज्याची तृप्त आहे आणि कोणत्याही प्रकारची कामना ज्याला नाही ज्यावेळी जे बरे वाईट व्हावयाचे ते होईल अशा विचाराने प्रपंचातील संकटात ज्याचे चित्त डळमळत नाही एका भगवंतासाठी ज्याने सर्व सुख सोडली एका भगवंतासाठी ज्याने सर्व सुखे सोडली फार काय ज्या देहाने सुखोपभोग घ्यावयाचा
तो देहही ईश्वरार्पण करतो, तो सत्वगुण. प्रसंगोपात्त विषयांकडे वासना गेली तरी चित्त स्थिर राखतो, कुकर्माकडे जात नाही व धैर्य खचू देत नाही. वासना विषयांकडे धावली तरी हाती आवरतो. देहाचे रोगाधिकांनी हाल झाले, तहान भुकेचे कष्ट झाले, क्षुधा तृषा यांमुळे देह गळाला उसावला तरी आत्मनिश्चय दृढ धरून राहतो. तरी पण नित्य नेमाचा, साधनांचा किंवा समाधानाचा किंवा आत्मत्वाचा ज्याचा निश्चय कधी टळत नाही, तो सत्वगुण. जय जय रघुवीर समर्थ. या पुढील ओव्यांचे वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण संत शिरोमणी समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोत्यांचे त्यांनी ग्रंथ वाचनाचा श्रवणाचा लाभ घेतल्याबद्दल त्यांना अनेक अनेक धन्यवाद. जाताना एक विनंती करू इच्छितो, आपणास एक ग्रंथ वाचन कसे वाटले ते प्लीज कृपया करून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा. आणि हा ग्रंथ वाचनाचा उपक्रम आपणास आवडल्यास आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब किंवा लाईक करून आम्हा सर्वांना या ग्रंथ वाचनातील सातत्य कायम राहण्यासाठी प्रोत्साहन द्या, हीच आपणा सर्वांना विनंती. जय जय रघुवीर समर्थ. भेटूया पुढील भागात.